गाइज प्लीज़ सब्सक्राइब टू माय चॅनल. मेरा फर्स्ट चॅनल आहे, हे माझं फर्स्ट चॅनल आहे आणि फर्स्ट व्हिडिओ टाकले आहेत. हे फर्स्ट मंथमध्ये मला इथे यूट्यूबने जानेवारी रिकॅप पाठवलं आहे. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आय एम सो हॅपी. थँक यू सो मच. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. स्टे ट्यून. मी वेगवेगळे टॉपिक घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि नॉलेज पण शेअर करेल. कारण यूट्यूब नुसतं, माझा एक्सपिरियन्स असा आहे की यूट्यूब नुसतं नॉलेज म्हणजे नुसतं आपलं चॅनल नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी ॲक्च्युली यूट्यूब आधी फक्त स्क्रोलच करायचे, पण आता मी बघते की हो, इट्स नॉट जस्ट अबाउट स्क्रोलिंग. त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं स्वतःचं जेव्हा तुम्ही चॅनल काढता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तेव्हा तुमचा पूर्ण बोलतात ना नजरियाच बदलून जातो यूट्यूबकडे. किंवा इवन तुम्ही जेव्हा फ्री टाईममध्ये स्वतः स्क्रोलिंग करत असाल ना, तेव्हा डोक्यामध्ये कंटिन्युअसली हेच येत असतं की हां, मला माझ्या यूट्यूबमध्ये मी हे करू शकते, मी हे करू शकते. इवन आणि मला मे बी आता वीकमध्ये मी थोडंसं मला कुठेतरी असं मध्ये जाणवत होतं की आय एम गेटिंग डिस्टर्ब्ड. कारण माझं स्वतःचं प्रोफेशनल लाईफ आहे, दुसरं लाईफ आहे, ज्याच्यामध्ये मला कुठेतरी मला असं वाटत होतं की माझं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आहे. नंतर आता मला सडनली रिअलाईज झालं की यूट्यूबमध्ये मी जेव्हा आता स्वतःचं चॅनल काढते, तेव्हा हे तर उलट खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे टू एक्सप्लोअर माय सेल्फ. की मी माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी शेअर करू शकेल तुमच्याबरोबर. तर मला असं वाटतं की ह्यामुळे माझा जो एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टबद्दलचा नॉलेज आहे ते जास्त वाढणार आहे. आणि मी माझ्याकडून इवन मी नवीन नवीन यूट्यूबर्स बघते आहे ना, माय गॉड, ॲक्च्युली त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आहेत. जास्त सिरियसनेस आला आहे जेव्हा स्वतःचं यूट्यूब चॅनल काढतात, तेव्हा मी तर सजेस्ट करेल सगळ्यांना की तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करा. तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की यूट्यूब, जेव्हा तुम्ही स्वतःचे रील्स वगैरे बघतात ना, तेव्हा डोक्यामध्ये कंटिन्युअसली हे येईल की हां, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. खरंच सांगते, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर केला आहे.